नमस्कार सर्वांना, माझा जय महाराष्ट्र. मी संजीव कुमार राठोड, फिल्म निर्माता, दिग्दर्शक आणि माझ्यासोबत आज आहेत अभिनेते, महाराष्ट्राला परिचित असलेले सुप्रसिद्ध अभिनेते आणि देशाला सुद्धा त्यांची हिंदी सिरियल जे आहे क्राईम पेट्रोल त्यामुळे ते परिचित असलेले अभिनेते मंगेश देसाईजी आहेत सोबत. आणि शालिनी राठोड माझी वाईफ आहे आणि ती सहनिर्माती आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे आणि तिने गाणं सुद्धा या फिल्ममध्ये सिंगिंग केलेलं आहे. सर्वप्रथम आपण इथे का जमलेलो आहोत आज प्रेस मीटमध्ये हे आपल्याला माहितीच आहे, थोडासा विषय कळालेलाच आहे, तरी सुद्धा मी एक थोडा ब्रीफ देतो मी आपल्याला. संघर्षानंतर अखेर द महाराष्ट्र फाईल्स 12 जून रोजी महाराष्ट्रामध्ये थिएटरमध्ये रिलीज होत आहे. द महाराष्ट्र फाईल्स ही काय काश्मीर फाईल्स, बंगाल फाईल्स, केरला स्टोरी यासारखी ही फाईल्स नाही आहे. ही सर्वसामान्यांची फाईल आहे. ही कॉमन सिटीजन्स फाईल आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम 15 कोटी जनतेची फाईल आहे. प्रत्येकांना असे वाटेल ही माझीच फाईल आहे. तर या फाईलीमध्ये आम्ही सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी झालेला आहे. द महाराष्ट्र फाईल रिलीजसाठी सज्ज. 12 जून पासून जवळच्या चित्रपटगृहात सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि समाजातील दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी संघर्षाची कहाणी मांडणारा आगामी मराठी चित्रपट द महाराष्ट्र फाईल्स अखेर 12 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे. शासन दरबारी सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे, वंचित समाजाच्या वेदना याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आलेले आहे. समाजातील दुर्बल घटकाच्या विविध प्रश्नावर वाचा फोडणारा हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून वास्तवाचा आरसा ठरणार आहे. बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी दाखवण्यात येणारी ही भारतातील पहिली फिल्म आहे. मात्र या चित्रपटाचा प्रवास सोपा नव्हता. विविध कारणामुळे या चित्रपटाला विलंब झाला आणि या काळात निर्मात्यांना म्हणजे मला आणि माझ्या टीमला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. सेन्सॉर बोर्डाने केलेल्या विलंबामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले आणि मी एक मराठी निर्माता म्हणून या विलंबाचा आर्थिक आणि मानसिक त्रास मला सहन करावा लागलेला आहे. हा चित्रपट समाजातील वंचित दुर्बल घटकांवर आधारित आहे. मी आपल्याला पहिले सांगितले. अनेक अडथळे आणि सेन्सॉर बोर्डाच्या विलंबाचा सामना करून अखेर हा चित्रपट प्रेक्षकासमोर आम्ही महाराष्ट्रातील प्रेक्षकासमोर आणत आहोत. सत्य मांडण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी मला तुमची सर्वांची साथ सुद्धा आणि सहकार्य सुद्धा पत्रकार बंधूंची पाहिजे आहे. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आणि शेवटी सत्याचा विजय झालेला आहे आणि आम्हाला सेन्सॉर बोर्डचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि 12 जून रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट जो आहे रिलीज होत आहे. मुळात मी त्यांना काय साथ दिली किंवा मी त्यांना काय सूचना दिल्या या फार महत्वाच्या नाहीच आहेत या वेळेला. मला असं वाटतं की ही परिस्थिती मराठी चित्रपट सृष्टीवर काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये जातो मराठी चित्रपट सृष्टी. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर खूप कमी चित्रपट, मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हिट होत आहेत. बाकी चित्रपट खूप तयार होतात पण त्यात ते चालतात का तर नाही. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, सॅटेलाइट राईट सध्या बंद आहे चॅनलचं घेणं. OTT प्लॅटफॉर्मने सुद्धा सध्या मराठी सिनेमे घ्यायचे नाही तसं ठरवलं. ही सगळी परिस्थिती असताना, या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये निर्माता जात असताना सेन्सॉर या परिस्थितीमधनं का जावं, म्हणजे काय कारण काय असू शकतं. बरं, एखादा निर्माता समजा त्यांच्या बाकी सगळ्या टर्म्सनुसार जातोय. तुम्हाला किती महिने आधी, इतक्या महिन्याआधी अर्ज केला, अमुक फीस भरली, फास्ट ट्रॅक फीस भरली, सगळं झालं, तुम्ही कट सुद्धा सुचवले
पण ते कट सुचवल्यानंतर त्या कट्स जे असतात ते हे कट्स तुम्ही आम्हाला काढून आम्हाला सबमिट करा, म्हणजे मेल करायचा असतो. तो मेल करण्यासाठी एवढा विलंब का? 27 तारखेला तुम्ही मेल करा, 27 तारखेला. 27ला तो मेल करता आणि 29 तारखेला तुम्ही सिनेमा आता रिलीज करा, म्हणजे माहितीसाठी एवढं शक्य नाही. कारण ते सगळे चेंजेस आहेत, डीसीपी काढणं सगळंच आहे. एक डीसीपी काढण्यासाठी जी फायनल प्रिंट असते काढण्यासाठी 12 तास लागतात. ऍडव्हान्स बुकिंग कधी करायला द्यायचं, थिएटरवाल्याला कधी पोहोचवायचं डीसीपी, सगळेच प्रश्न आहेत ना. आणि हा एक सिनेमा नाही, असे खूप आहे. आपले एक होती माळीण नावाचा सिनेमा. ठीक आहे. तर यापूर्वीच्या आम्ही बऱ्याच केसेस आम्ही बघितलेल्या. एक उमादेवी केस म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये 1967-68 मध्ये एक नवदान सुदानपूर म्हणून एक रस्ता जो आहे की गेला होता. त्यामध्ये 1967-68 मध्ये जमीन जी गेलेली होती, संपादित केलेली होती, भूसंपादित. तर त्या बाईला त्यावेळेस तिचं वय जे आहे 20 वर्ष होतं. तर त्याच्यानंतर तिला 2010ला कळालं की बाबा मला जे आहे की जमिनीचा मोबदला बाकीच्या लोकांना भेटतो आणि मला भेटत नाही. तर अशा पद्धतीनं तिला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस तिने राज्य सरकार, हिमाचल प्रदेश सरकारकडे तिने मागणी केली की मला मोबदला, जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा. तर ते तिथं फेटाळलं कारण विलंब झाला. आता ही केस डिसमिस झाली या पद्धतीने. त्याच्यानंतर जे आहे की तिनं कोर्टमध्ये गेली. कोर्टने सुद्धा जे आहे की याला विलंब झाला, एवढा वर्ष झालं, त्यामुळे तिथं सुद्धा कोर्टने तिला डिसमिस करून टाकलं. ना तिला नोटीस दिली, ना काही दिला, ना मोबदला दिला. त्यानंतर ती जे म्हातारी जी आहे, बाई जी आहे, उमादेवी केस जे आहे की पूर्ण देशाच्या भूसंपादनाच्या इतिहासातला सर्वात मोठा म्हणजे हा माइलस्टोन असा वापरला जातो आता सध्या. तर उमादेवी वर्सेस जे आहे, उमादेवी वर्सेस मग तिनं काय केलं की सुप्रीम कोर्टमध्ये अर्ज दिला आणि 2020 मध्ये, जानेवारी 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने एवढं जबरदस्त स्टेटमेंट तिच्या बाजूने दिले की हायकोर्टाला सुद्धा फटकारलं आणि गव्हर्नमेंटाला जो आहे की गव्हर्नमेंटाला 10 लाख रुपयाचा दंड लावला आणि क्लिअर कट त्यांनी जे आहे आयडेंटिफाय करून तो जो लँड ऍक्विजिशन ऍक्ट जो आहे कसं पारित करता म्हणजे आणखीन कडक असे जे आहे निर्देश दिलेले आहेत. आपण जी 2018 मध्ये जे केस म्हणतात, 2017 मध्ये धर्मा पाटीलची सुद्धा केस होती, पण ती केस वेगळी होती. त्याच्यामध्ये जो आहे की इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्टसाठी त्यांनी संपादित केली होती आणि ती केस झालेली होती. हा पण रेफरन्स आम्ही बघितलेलाच आहे. कारण वेगवेगळे पूर्ण देशाची कहाणी आहे. कारण भूसंपादन जे आहे काही एका महाराष्ट्राची कहाणी नाही आहे. ही पूर्ण देशाच्या मध्ये जे काही विकास होता 2014 पासून, जो विकास एकदम झपाट्यानं होत गेला. रोड आपण आज बघतो की 2014च्या पूर्वी कसे रोड्स होते आणि आताचे जे रोड्स जे आहेत कसे एकदम हायवे होत आहेत, एक्सप्रेसवे होत आहेत. आपला समृद्धी हायवे झाला. असे बरेच प्रोजेक्ट जे आहेत की आलेत आणि अशा समस्या ज्या आहेत की नवीन नवीन उद्भवत गेलेल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती इथं बसलेला आहे ना, तो आणि आयुष्यात जो पण व्यक्ती जन्माला येतो तो एक स्वप्न बघतो कुठेतरी काहीतरी करायचं आयुष्यामध्ये. तर तसं आम्ही दोघांनी एक स्वप्न बघितलं होतं की चित्रपट काढायचा. पण कुठला काढायचा, तर मी काय सुचवलं होतं, जसं मी ब्युरोक्रॅट चित्रपटाकडे वळवलं होतं कारण मी UPSC सेंटर चालत होती दिल्लीला. पण जो मातीतला व्यक्ती आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ही गोष्ट होती आतमध्ये, तळमळता होती की समाजासाठी काहीतरी विषय समोर आणायचा, म्हणून हा द महाराष्ट्र फाईल निर्माण झाला. आता त्यांनी सरांनी प्रश्न विचारला होता की पब्लिसिटीसाठी नाव घेतलं का, तर याचं उत्तर मला द्यायचं आहे. ऍक्च्युली आपण आपल्या बाळाला नाव देतो ना, तेव्हा पण आपण फेमस नाव बघतो, चांगलं नाव कोणतं आहे. पुस्तक लिहितो तर एक चांगलं नाव शोधतो की कुठलं फेमस होईल, काय ट्रेंडिंग आहे हे बघतो ना आपण. तर ऍक्च्युली आम्ही जे आधी नाव ठेवलं होतं ते पण नाव एक्सेप्ट केलं गेलं नाही, त्या नावाला पण ऑब्जेक्शन्स आले. मग जेव्हा हे नाव घेतलं ना, तर या नावाला सुद्धा ऑब्जेक्शन्स होते. पण
ते मिळवून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. आणि दुसरी गोष्ट असं नाही की हा चित्रपट त्या नावाला सुटेबल नाही. दी महाराष्ट्र फाईल मध्ये तुम्हाला कळेल एका महिलेची संघर्षाची कहाणी आणि तिची फाईल म्हणजे ती या फाईलला अशी कवटाळून एका गावातून शहरामध्ये पार्लिमेंट पर्यंत कशी पोहोचते ही तिची फाईल आहे. तर हे नाव पूर्णतः त्याला सुटेबल आहे. याच्यामध्ये कुठलाही अजेंडा नाही की फेमस होण्याचा, की आम्ही यानेच फेमस होऊ. किती नाव चांगलं केलं, स्टोरी चांगली नाही बनवली, डायरेक्शनच चांगलं केलं नाही, तर ती चालणारच नाही ना. तर ऑब्विसली या स्टोरीमध्ये ती ताकद आहे आणि या नावातही ते ताकद आहे. आणि हे सगळं सिद्ध दिग्दर्शकांनी करून दाखवलं. याच्यामध्ये त्यांचा अभ्यास हा सखोल आहे, ते नॉर्मल अभ्यास नाही आहे. कारण महाराष्ट्र फाईल हे लोकांसमोर मांडण्यासाठी पण ती कुवत लागते माणसामध्ये, है की नाही. तर मला हे सांगायचं होतं, त्यांना उत्तर द्यायचं होतं तेव्हाच, त्यांना कदाचित मिळालं असेल. बाकी हा चित्रपट एंटरटेन वाईज खूप चांगला आहे, खूप सुंदर गाणी आहेत. गाण्यावर पण बोलले बरेच की मध्ये सनी लिओनी कशी आहे. लेट मी क्लिअर, आपण आता वावरत आहोत तर काय डान्स बार चालत नाहीये, काय दुसऱ्या काही गोष्टी होत नाहीये, असं एका हॉल करून काय पार्ट्या सॉन्ग वाजवल्या जात नाहीये, सगळं होतं. तर ते त्याचाच एक भाग आहे. आपल्या समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात ना त्या रियालिटी बेस्ड वाईज आम्ही त्याच्यामध्ये दाखवल्या. म्हणजे आम्ही ग्रामीण याची परेशानी, तर आपली लाईफ म्हणजे आपण सिटीमध्ये राहणारे लोक कसे जगतो, आपण सामान्य लोकांचे लाईफ जगत नाही एवढा, त्यांचं ते समजत नाही. आपण सिटीत राहतो ना, त्याच्यामुळे आपल्याला माहित नाही की तिथे इलेक्ट्रिसिटी रोज जाते ना, तेव्हा ते काय फेस करतात. आपल्याला एसी मधून 2 मिनिट बाहेर गेले की त्रास होतो. ते लोक शेतामध्ये पाणी देताना त्यांना किती त्रास होतो. रात्र रात्र ते जागतात त्या पाण्यासाठी, की आता लाईट येईल, 2-2 तास ते तिथं शेतामध्ये राहतात. तर ती गोष्ट आपल्याला नाही कळत, ते आपण तिथे राहून कळतं. आणि त्याच्यात आम्ही राहिलेलो आहे. आम्ही शेतकरीची मुलं आहोत, आम्ही त्याच्यातून निघालेलो. तर ही गोष्ट कुठेतरी आमच्यामध्ये होती आणि ती मांडायची होती. ही नुसती फाईल म्हणजे ती एकच गोष्ट नाही आहे. एकच फाईल म्हणजे एक लँड ॲक्विजिशन ऍक्ट नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये खूप साऱ्या समस्या बघाल, ज्याच्यामध्ये प्रत्येक माणूस म्हणेल ही माझी समस्या आहे, ही माझी समस्या आहे. तर हा मूवी एंटरटेनिंग पण आहे, समाजाला काही माहिती देणारी पण आहे, आणि एका सर्वसामान्य महिलेला किती त्रास होतो समोर जायला हे पण आहे. याला एन्जॉय करा आणि थिएटरमध्ये बघा. या चित्रपटाला साथ द्या, क्रिटिक्स करू नका बस. कारण एका निर्मात्याला, प्रोड्युसरला माहित असते की मूवी निर्माण करायला किती मेहनत लागते. आणि मी माझी लाईफ सॅक्रिफाईस केली आहे. माझ्या हजबंडला मी कधीही अर्ध्या रात्री पण कधी त्यांचा फोन बिझी असते तरी मी विचारत नाही काय करताय काय नाही, मी त्यांना डिस्टर्ब सुद्धा करत नाही. मी माझ्या मुलांना सांभाळते. म्हणजे एका महिलेचं मी तुम्हाला एक सांगते, आमचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे काय असं साधी गोष्ट नव्हती. सगळ्या त्यागांपासून हे निघालेलं आहे. तर ही एक आमची पण कहाणी आहे. याच्यामध्ये कधी समोर होऊ शकते फ्युचरमध्ये आमच्या दोघांची पण कहाणी आहे कधी, कारण खूप संघर्ष बघितला आयुष्यामध्ये आम्ही. आणि धन्यवाद तुम्ही सगळे आला त्याबद्दल. थँक्यू.